नमस्कार. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळेत नाश्त्याला काय करावं असा प्रश्न आपल्याला रोजच पडतो आणि रोज नवीन नवीन प्रकार तर आपल्याला हवेच असतात. तर त्यासाठीच मी आज अगदी 10 मिनिटात तयार होणारा आणि खूप सोप्या पद्धतीने मुरमुऱ्याचा नाश्ता तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कप मुरमुरे घ्यायचे आहेत. मुरमुरे तुम्ही कोणतेही घ्या. त्यानंतर त्याच कपाने 1 कप रवा घ्यायचा आहे आणि अर्धा कप दही घ्यायचं आहे. दही घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सुरुवातीला असं बारीक फिरवून घ्यायचं. पुन्हा त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून सरसरीत बॅटर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता या बॅटरमध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी किसलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. भाज्या मात्र चांगल्या बारीकच चिरून घालायच्या आहेत. त्यानंतर थोडीशी इथे मी सिमला मिरची बारीक चिरून घालत आहे. आता ह्या भाज्या घातल्यानंतर भाज्या आणि बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातल्यामुळे हा नाश्ता पौष्टिक बनतो. या भाज्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही पत्तागोबी किसून घालू शकता, हिरव्या मिरचीचे काप घालू शकता. आता हे बॅटर आपण झाकण लावून 10 मिनटं भिजत ठेवूया. 10 मिनटानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे. आता मीठ आणि सोडा दोन्हीही या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून मी अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालणार आहे. त्यानंतर गॅसवर एक नॉनस्टिक तवा ठेवायचा आहे. तवा तापल्यानंतर त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे. तेल सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरने हे तेल सगळं पुसून घ्यायचं आहे. तर आपल्याला हा नाश्ता म्हणजे मुरमुऱ्याचा डोसा करायचा आहे. आता हा डोसा करताना पॅन सुरुवातीला गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे. नंतर आपल्याला डोस्याचं बॅटर घालून पळीने असं हे गोल गोल फिरवून घ्यायचं आहे. आता डोसा तुम्हाला किती जाड आणि पातळ पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही हे बॅटर घालू शकता. आता हळूहळू या डोस्याला जाळी पडेल. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी या डोस्याला जाळी पडलेली आहे आणि डोसा वरच्या बाजूने पूर्ण सुकला आहे. सुकल्यानंतरच आपल्याला यावर सांबर मसाला घालायचा आहे. त्यानंतर डोस्याच्या साईडने थोडं थोडं आपल्याला तेल सोडायचं आहे. आता या रेसिपीमध्ये आपण अतिशय कमी तेलाचा वापर केलेला आहे. तेल सोडल्यानंतर डोस्याच्या कडा पूर्ण अशा मस्त निघतात आणि डोसा अगदी एझी हा उलथला जातो. तुम्ही पाहू शकता मस्त हा डोसा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मी दुसरा डोसासुद्धा तुम्हाला दाखवत आहे. पीठ टाकून घेतलेले आहे. भराभर याच्यावर जाळी पडलेली आहे. त्यावर पुन्हा सांबर मसाला घालायचा आहे आणि साईडने थोडंसं तेल घालायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दोन्ही साईडने हा डोसा भाजून घेऊ शकता. इथे अशाच प्रकारचे मी सगळे डोसे तयार करून घेत आहे. बघा या डोस्यामध्ये आपण तेलाचा वापर अतिशय कमी केलेला आहे. तर हा डोसा डाएट फूडमध्ये मोडतो. तर इथे आपला मुरमुऱ्यांपासून पौष्टिक आणि भरपूर जाळीदार असा डोसा तयार झाला आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात. धन्यवाद.